हॅलो 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 हॅलो. श्रीकांत श्रीकांत याच्या बॅटमधून येणं सुंदर असं चौकार. आमचा माईक बंद झालेला.
हॅलो. 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 तर टीमची धावसंख्या 31 धावा. आतापर्यंत धावफलकावर लागले 7 गडी जरूर बाद झालेत आणि षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी गोलंदाज सचिन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर समायरा फायटर्स या टीमच्या दरम्यान कुठेतरी खूप चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. रवी कोळी मैदानावर दाखल होतोय. यावेळी चांगला स्ट्रोक, आणखीन एक बॉल हवेत चाललाय, फिल्डर डीप मध्ये आहे, बॉल खाली येईल. जतीन पाटील आणि इथून मात्र बॅट्समन झालाय बाद. जतीनचं एक वेगळं सेलिब्रेशन या कॅच नंतर आपल्याला पाहायला मिळालंय. आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल हा बॉल उडवलाय आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर जतीन पाटीलने एक वेगळं सेलिब्रेशन केलंय आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. खराब अवस्था पाहायला मिळते. 31 धावा आणि 8 विकेट इथून गमावलेत विनोददादा प्रतिष्ठान या टीमने या मॅचमध्ये. लगातारचा दुसरा विकेट संपादित केलाय सचिन शर्मा लल्ली याने. आकाश सपकाळे आलाय न्यू बॅट्समन. रनआउटची संधी होती. आणखीन एक रन धावफलकावर ऍड होईल. टीमची धावसंख्या 32 धावा धावफलकावर लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. चांगला बॉल मिड ऑफच्या रिजनमध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. आणखीन एक सिंगल या मुवमेंटला कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 33 धावा. या स्पर्धेतले जर पाहिलं तर आतापर्यंत सर्वात लो स्कोर आपल्याला धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय विनोद दादा प्रतिष्ठान या टीमच्या दरम्यान. आणखीन एक चांगला बॉल. कौतुक करावं लागेल समायरा फायटर्स या टीमचं. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने पहिली मॅच पराभूत झाले आणि तदनंतर खूप चांगलं कमबॅक त्यांनी केलंय. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. एक इनिंगचा खेळ इथून समाप्त होतोय आपल्या समोर आणि या स्पर्धेतील सर्वात लो स्कोर सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आहे. टीमची धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर धावफलकावर लागले 37 आणि 38 धाब्यांचं लक्ष्य आहे. 37 रनचा पाठला करायचा या मॅचमध्ये समायरा फायटर्स या टीमला. आणि नेक्स्ट मॅच आपल्यासमोर असणार आहे लालबाग वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात वेदांत फायटर्स या दोन्ही टीमच्या दरम्यान. आणि टॉस तुम्ही करायचा आहे.
हॅलो. तर टॉस इथे केला जातोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर टॉस आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे खेळला जातोय. विकी मुंबईकर आणि नयन कोळी हे दोन्ही कॅप्टन आपल्यासमोर उपस्थित आहेत आणि टॉस इथे होतोय आणि टॉस इथे जिंकलाय लालबाग वॉरियर्स या टीमने. आणि ही मॅच जशी तुम्ही संपेल तुम्हाला लगेच मैदानावर दाखल व्हायचं आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल लालबाग वॉरियर्स आणि वेदांत फायटर्स या दोन्ही टीमच्या दरम्यान. 38 रनचं लक्ष्य आहे, 38 धावेंचा पाठला करायचा या मॅचमध्ये. तीस बॉलमध्ये 38 धावा या मॅचमध्ये करायच्या आहेत. सलामी जोडी खेळपट्टीवर दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी. तर साहिल दिबेकर आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. प्रिन्स ऑफ बेलापूर आणि स्वतः टीमचा आयकॉन खेळाडू आहे. नाराज जरूर केलंय साहिलने या मॅचमध्ये. या मॅचमध्ये बॅटिंग करण्याची गरज होती साहिलला, परंतु स्वस्तात तो बाद झाला. गोल्डन डकचा शिकार होत असताना ही मॅच जर आपण पाहिली तर सर्वाधिक लो स्कोरिंगची मॅच आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 30 बॉलमध्ये 38 धावा तुम्हाला इथून करायच्या आहेत. आणि सलामी जोडी खेळपट्टीवर दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी देवेश कुळे आणि जतीन पाटील. ज्या जतीन पाटीलने खूप चांगली फिल्डिंग पहिल्या इनिंगमध्ये होताना देखील आपल्याला पाहायला मिळाली. P1चं पहिलं षटक हाताळतोय साहिल विनोद दिबेकर. ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. अस्तित्वाची लढाई आहे आणि जो संघ खऱ्या अर्थाने जिंकेल तो टॉप 6 मध्ये दाखल होईल. जो संघ पराभूत होईल त्याचा प्रवास इथे संपला जाईल. देवेश कोहली आलाय. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक लँड झालाय डीप मध्ये. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. खूप चांगला स्ट्रोक आलाय आणि पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं तर क्रॅकिंग चौकार येताना आपल्याला पाहायला मिळेल. देवेश कोहलीच्या बॅटमधनं हेलिकॉप्टर लँड होतोय. हा रायझिंग यंगस्टर खेळाडू दिवाळ्याचा आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये आतापर्यंत देवेश कोहलीने केले. 4 धाब्याने टीमचं अकाउंट इथून मात्र ओपन झालंय. यावेळचा बॉल रनअप थोडासा चुकलाय. आणखीन एक लाजबाब स्ट्रोक बॅक टू बॅक दुसरा चौकार देवेश कोहलीच्या बॅटमधनं या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालाय. यॉर्कर बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न जरूर झाला. या बॉलला ओळखलं, प्रॉपर टाइम केलंय मिडल ऑफ द बॅट. खूप चांगला साऊंड आला बॅटमधनं.
तर 8 धावा आतापर्यंत अफलकापर लागल्यात. बॅक टू बॅक 2 चौकारी ते आलेत. स्विच इट. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. परफेक्ट यॉर्कर हा बॉल रिलीज झाला. जर लेग बिफोर असतं तर नक्कीच अडचणीत सापडला असता देवेश कोहली. 8 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील आणि अजून देखील 30 धावा इथून करायच्या आहेत या मॅच मध्ये. साहिल पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. डबलचा बॉल, बॅटची एज आणि फिल्डर आहे. डायरेक्ट हिटची संधी होती आणि थर्ड अंपायर कडे प्रेफर केलंय. तिसऱ्या पंचाची मागणी केली. हा जर डायरेक्ट हिट आहे, कुठेतरी अडचणीत सापडलाय बॅट्समन जतीन पाटील. थर्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा डिसिजन खूप क्लोज आहे आणि बॅट्समन आहे आउट. OUT बॅट्समन आउट झालाय. बॅट्समन बाद होतोय. रन घेण्याची गरज होती का? काय थ्रो केलाय फिल्डर भूषण पाटीलच्या दरम्यान. तर न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. स्वतः टीमचा आयकॉन खेळाडू विनायक झेंडे मैदानावर दाखल होतोय. 26 बॉल आणि 30 धावा. प्रत्येक टार्गेट हे कोणतंही छोटं किंवा मोठं नसतं क्रिकेटमध्ये आणि साहिलने त्या बॉलवर नक्कीच खूप चांगला चेंडू हाताळला. भूषणने खूप चांगला थ्रो केला आणि डायरेक्ट हिट होत असताना जतीन पाटीलला त्याने परतावून लावलंय. 2 बॉलचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. 26 बॉलमध्ये धावा करायचे 30. विनायक झेंडे ऑन अ स्ट्राईक. हा बॉल फेस करेल. बॉल सोडून दिलाय. अंपायर्स तर डॉट बॉल आहे. तर चला पंचांवर जास्त प्रमाणात तुम्ही प्रेशर टाकू नका. पंचवीस बॉल मध्ये 30 धावा करायच्या आहेत. 25 बॉल आणि 30 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. झेल होईल का? कॅच पकडली. विनायक सारख्या मोठ्या फलंदाजाला इथून मात्र बाद व्हावं लागतंय. आयकॉन खेळाडू देखील स्वस्तात परतलाय. साहिल जसा गोल्डन डक झाला होता तसा विनायक देखील गोल्डन डक झालाय.
न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. अखिलेश मैदानावर दाखल होतोय. 24 बॉल मध्ये 30 धावा करायच्या आहेत. चोवीस बॉल मध्ये 30 धावा इथून करायच्या आहेत. षटक क्रमांक दुसरं आणि P2चं दुसरं षटक जर आपण पाहिलं तर विकी हनुमटे आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. ह्या गोलंदाजाने देखील खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी केली विनोददादा प्रतिष्ठान या टीमसाठी आणि या मॅचमध्ये देखील किफायतीची गोलंदाजी करावी लागेल विकी हनुमटेला. देवेश कुळी आहे स्ट्रायकिंग एंडला. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि हा बॉल चाललाय दोन्ही फिल्डरच्या मधून. हा बॉल झालाय फरार आणि देवेश कोहलीच्या बॅटमधनं हा आलाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. वन बाउन्स चौकार. दोन गडी बाद 12 धावा. जशी गोलंदाजी समायरा फायटर्स या टीमने केली तशी गोलंदाजी इथून मात्र विनोद दादा प्रतिष्ठान या टीमला करावी लागेल. 23 बॉल मध्ये 26 धावा करायच्या आहेत. यावेळचा बॉल काय घडलंय, काय चित्र घडलंय मैदानावर हे पाहावं लागेल. डॉट बॉल येतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू विनोद दादा प्रतिष्ठान या टीमला या मॅच मध्ये वापस घेऊन येईल. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. यावेळचा बॉल आणखीन एक परफेक्ट यॉर्कर. कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं गोल बॅट्समनकडे आणि लगातारचा दुसरा बॉल इथून डॉट आलाय. P2चं दुसरं षटक आतापर्यंत खूप इम्प्रेसिव्ह राहिले कारण की पहिला चौकार आल्यानंतर जर आपण पाहिलं तर हे दोन बॉल लगातारचे डॉट बॉल आलेत. 21 बॉलमध्ये 26 करायचे आहेत. या मॅचमध्ये एक वेगळी रंगत निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळं करण्याचं धाडस दोन्ही टीमच्याकडनं पाहायला मिळतंय. ऑन साईडला बॉल लॉफ्ट केलाय. डीपमध्ये फिल्डर आहे वेगाने बॉलपर्यंत पोहोचते. फंबल झालाय. सेकंडचा कॉल येईल का, परंतु एकच धाव, एकच्या जास्त काहीच मिळणार नाहीये. 13 धावा धावफलकावर लागल्यात 20 बॉलमध्ये 25. अशा लो स्कोरिंग मॅच खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर हाय व्होल्टेज होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. परफेक्ट यॉर्कर. आणखीन एक चांगला बॉल. एकच धाव. 19 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 24. शेवटचा बॉल या ओव्हर मधला.
रनआउटची संधी जरूर निर्माण केली होती. आकाशला हा बॉल जर स्ट्रायकिंग एंडला जर थ्रो केला असता तर नक्कीच बाद व्हावं लागलं असतं अखिलेशला. परंतु थ्रो जर आपण पाहिला तर थोडासा खराब राहिलाय आणि 18 बॉल टाकला. तर 18 बॉल आणि 23 धावा करायच्या आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय शरद ठाकूर. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे देवेश. यावेळेचा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न झालाय. फर्स्ट रन वेगाने कंप्लीट झाली. सेकंड रनचा कॉल येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होते. खूप चांगलं रन इन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 17 धावा डौफल कव्हर लागल्यात. 38 धाब्यांचं लक्ष आहे. यावेळचा बॉल सोडून दिलाय. खूप चांगला बॉल रिलीज केला जातोय शरद ठाकूरच्या दरम्यान. देवेशला वाटलं असेल की हा बॉल वाईट आहे, परंतु लाईनच्या आतमध्ये हा बॉल रिलीज झाला आणि पूर्णपणे बीट केलंय देवेश कोहलीला. ही मॅच अजून ऑन आहे. 4 बॉलचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. या ओव्हर मधला षटक क्रमांक 30 महत्वपूर्ण षटक हाताळतोय शरद ठाकूर आपल्या टीमसाठी. यावेळचा बॉल दांडी गुल. ओ यू टी बॅट्समन झालाय बाद. ज्या विकेटची गरज होती टीम विनोद दादा प्रतिष्ठान या टीमला, लोअर फुलटॉस बॉल होता, बाहेर निघून ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल. स्वतःसाठी जागा बनवायची होती. पूर्णपणे बॉल मिस झाल्यानंतर एष्ट्यांचा वेट घेतला गेला आणि देवेश कोहलीला इथून मात्र परतीचा इशारा. आणखीन एक मोठा फलंदाज बाद झालाय. न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. भावेश गजने, एक रायझिंग यंगस्टर मैदानावर दाखल होतोय. 3 बॉलचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. तीन बॉलचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. या ओव्हर मधला शरद ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. यावेळचा बॉल फटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, आउट ऑफ द पार्क. भावेश गजने रायझिंग सुपरस्टार आपल्या धावांना राईज करून देतोय
आणि टीमची धावसंख्या 6ने वाढली जाते आणि धावा लागल्या धावफलकावर 23 धावा या धावफलकावर लागल्यात. या षटकाराने कुठेतरी एक चांगली वापसी करून दिली टीम समायरा फायटर्स या टीमसाठी. कशा अडवतीत राहिल्या राजा. अरे अल्प्या अल्प्या 4 ओव्हर 31 होता बरोबर. 31च्या मगशी 2 विकेट आला बरोबर. मगशी सिंगल आली किती झाली 39 झाल्यात. मगशी परत सिंगल आली किती झाली तर 23 धावा धावफलकावर लागल्या. 40 धाव्यांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि स्ट्रायकिंग याला बॅट्समन आहे भावे ज्याच्या बॅटमन षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक उडवलाय डीप मध्ये फिल्डर वेगाने बॉलवर येईल. विकी एक धाव इथून मात्र कंप्लीट झाली. आणि टीमची धावसंख्या 1ने वाढती धावा लागल्या 24 धावा. अजून एक बॉल इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आपल्यासमोर चालू असताना
13 बॉल आणि 13 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 16. चांगला बॉल आणि शेवटचा बॉल आलाय डॉट. 12 बॉल आणि 16 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 8 धावा तुम्हाला करायच्या आहेत या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 16 धावा. बारा बॉल मध्ये 16 धावा करायच्या आहेत. चांगला बॉल. डॉट बॉल येतोय. श्रीकांत पाटील आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. प्रत्येक निर्धाव बॉल इथून मात्र विनोददादा प्रतिष्ठान या टीमसाठी एक वेगळी ऊर्जा निर्माण करणार असणार आहे. आणि इथून मात्र एक वेगळी ऊर्जा निर्माण जरूर झाली, कारण की जर आपण पाहिलं तर या धावा डिफेंड करत असताना जसजशी विकेट जात गेले तसतसे या मॅचमध्ये एक वेगळी वापसी निर्माण केली टीम विनोददादा प्रतिष्ठान या टीमने. श्रीकांत पाटील या मॅचमध्ये पूर्ण एक्सपिरियन्स वापरावा लागेल. आणखीन एक चांगला बॉल. दोन धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. 10 बॉल मध्ये 14 धावा करायच्या आहेत. 10 चेंडू आणि 14 धावसंख्या. भावेश गजने ऑन अ स्ट्राईक, ज्याच्या बॅटमधनं मागील ओव्हरमध्ये एक षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला. यावेळचा बॉल उडवलाय ऑन साइडला. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेश गजने हा रायझिंग स्टार सध्याच्या घडीला खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. षटकार आलाय. धावा करायच्या आहेत इथून मात्र 8. नवीन बॉल नाही यात. बॉल आला की मॅच बॉल. बॉक्स सांग. हा मग सांग आता, अजून एक मॅच आहे.
तर 8 धावा इथून करायच्या आहेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर आहे, बॉल पर्यंत पोहोचतोय. आणखीन एक रन इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 33 धावा. 8 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 7. डिफेन्सिव्ह क्रिकेट. आणखीन एक सिंगल धावफलकावर ऍड होईल. टीमची धावसंख्या 34. 7 बॉल मध्ये धावा करायच्या 6. सात बॉल मध्ये 6 धावा. यावेळचा बॉल फटका चांगला आहे. मिड ऑफ द रिजन मध्ये खूप चांगली फिल्डिंग केली शरद ठाकूरने. 2 धावा या वेगाने कंप्लीट झाल्यात. 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 4. 6 बॉल मध्ये आणि 6 बॉल मध्ये 4 धावा इथून कराव्या लागतील. सहा बॉल आणि 4 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. तर 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 4 धाब्यांची गरज आहे. शेवटचे षटक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. ऋषी म्हात्रे या गोलंदाजाला आमंत्रित केलंय. याच्याकडे क्षमता आहे या धावा डिफेंड करण्याची. 6 बॉल मध्ये 4 धावा डिफेंड कराव्या लागतील विनोददादा प्रतिष्ठान या टीमला. ही मॅच जर जिंकायची असेल आणि मॅच जर जिंकायची असेल समारा फायटर्स या टीमला तर या धावा कंप्लीट कराव्या लागतील.
तर ऋषी म्हात्रे आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. 6 बॉलमध्ये धावा करायचे 4. पहिला बॉल खूप चांगल्या रीतीने हाताळलाय. अखिलेशने काहीतरी वेगळं करण्याचं धाडस केलं या बॉलवर, परंतु डॉट बॉल येतोय. 5 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 4. ऋषी म्हात्रे या टीमचा स्वतः कर्णधार आहे आणि हे भवितव्य त्याच्या हातामध्ये आहे. ऋषी म्हात्रेचं या मॅचला जिंकायचं असेल तर ऋषी म्हात्रेला चांगली गोलंदाजी करावी लागेल. फुल टॉस बॉल, झेलची संधी आहे. कॅच ड्रॉप झाली. ही कॅच होणं खूप इम्पॉर्टंट होतं या मुवमेंटला. नो बॉल साठी रेफर घेतलाय. बॅटिंग टीमने रेफर केलाय. तर नो बॉल आहे. पाच बॉल मध्ये 1 धाव करायची आहे या मॅच मध्ये. मॅच झाली फिनिश. सामना जिंकला समायरा फायटर्स या टीमने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय शुभम ठरला या मॅचचा हिरो.